नमस्कार मंडळी, मराठी किचनमध्ये सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। तर मी आज बनवले खुसखुशीत अशी फरसाणची मिनी कचोरी, तेही अगदी कमी साहित्यामध्ये आणि खूप मस्त बाहेर मिळते तशी। तर रेसिपी आवडली तर नक्की रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर आता कचोरी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी पीठ मळून घेते। तर त्यासाठी इथे मी 1.5 वाटी मैदा घेतला आहे आणि आता हा मैदा मी स्वच्छ असा चाळून घेते। आता त्याच्यानंतर मी इथं चवीनुसार मीठ घातलं आहे। त्याचसोबत आता इथं अर्धा चमचा मी ओवा घेतला आहे आणि ओवा हातावरती थोडासा चोळून मी या पिठामध्ये घालते। त्याच्यामुळे छान असा वास पण येतो आणि खूप पीठ खाताना पण मस्त असं वाटतं। आता याच्यामध्ये मी जी आपली तेलाची किटली असते ना, त्यातली पळी असते छोटी पळी, त्याने 2 पळी तेल घेतले आणि आता हे तेल मी गरम वगैरे काय केलं नाही, गारच तेल वापरले। आता हे तेल आणि पीठ मी चांगलं एकत्र मिक्स करून घेते आणि याचा पिठाचा असा छान गोळा व्हायला लागला ना, तर इथपर्यंत मिक्स करून घेतले पीठ मी। आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्या पिठाचा ना एक गोळा बनवून घेते चांगला। जसं आपण पुऱ्यांना वगैरे पीठ मळतो ना, खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही, असं या पिठाचा गोळा तयार करून घेते। तर आता इथं बघा पीठ चांगलं मळून झालंय आणि मस्त असं पीठ मी मळून घेतलंय। खूप जास्त घट्ट पण नाही आणि मऊ पण जास्त नाही, त्या पद्धतीनं। आता 10 मिनिटं हे पीठ मी भिजायला ठेवून देते, म्हणजे आपल्याला मसाला बनवस्तोपर्यंत मी हे पीठ भिजायला ठेवते। तर आता मसाल्यासाठी मी तर 1 चमचा भरून बडीशेप घेतली, 1 चमचा भरून धने घेतलेत, 1 चमचा भरून जिरं घेतलंय आणि त्याचसोबत आता इथे थोडासा गरम मसाला, खडा मसाला घेतलाय, 5-6 लवंग घेतलेत, 5-6 मिरी घेतलेत आणि 1-2-3 हिरव्या वेलची घेतलेत आणि त्या सोलून घेतले ती। आता हे सर्व मसाले मी चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घेते। खूप मोठ्या गॅसवरती नाही भाजत, अगदी मीडियम गॅसवरती भाजून घेते। आता त्याच्यानंतर 1-1.5 चमचा मी इथं पांढरे तीळ घेतले, ते आता तीळसुद्धा चांगले भाजून घेते मी इथं। आता हे सर्व मसाले थंड करून घेते आणि इथं एक मोठी वाटी भरून मी मिक्स फरसाण घेतला आहे। म्हणजे आपल्याला जो घरात फरसाण असेल तो फरसाण कुठलाही असेल तर वापरला तरी चालेल। आता हा मिक्स फरसाण आहे, याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे, डाळ वगैरे सगळंच आहे आणि तिखट आंबट गोड असा चवीचा हा फरसाण आहे। तर हा फरसाण मी घेतला आहे। जर तुमच्याकडे तो नसेल तर पापडी आणि शेव घेऊ शकता इथं। आता हा फरसाण मी ना रवाळा असा मिक्सरला फिरवून घेते। तर या पद्धतीने बघा मी मिक्सरला फिरवून घेत आहे, म्हणजे आपला रवा कसा असतो त्या पद्धतीनं खूप जास्त ह्याचा बारीक असा करून घ्यायचा नाही, रवाळ असा ठेवायचा, त्यामुळे खाताना पण खूप मस्त असा लागतो। आता फरसाण वाटून घेतल्यानंतर जो मसाला भाजून घेतला आहे, हा मसाला थंड करून घेतला आहे आणि हा पण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालते आणि इथं 1 पाव चमचा मीठ घातले, पाव चमचा हळद घातली आणि चाट मसालासुद्धा पाव चमचा घातला आहे। आता हा मसालासुद्धा मिक्सरला मी फिरवून घेते। तर हा पण मसाला तयार झाला आहे। आता हे सर्व फरसाण आणि हा मसाला मी एकत्र करून घेते। आता सांगायचं म्हटलं तर जसं आपण शेंगदाण्याचं कूट बनवतो ना थोडंसं जाडसर, त्याच पद्धतीने हा मसाला पण आणि फरसाण पण फिरवून घ्यायचं आहे। आता इथं बघा हे सगळं मिक्स करून झाल्यावरती मी इथं चिंचेची चटणी जी घरीच बनवली, तर ही चटणी मी एक मोठे 2 ते 2.5 चमचे याच्यामध्ये ही चिंचेची चटणी घालून घेते। आपल्या आवडीनुसार इथं घालून घ्यायची। आंबट ही चटणी कशी आंबट गोड तिखट असते, त्या पद्धतीनं आपण इथं चटणी वापरायची आहे चिंचेची। तर आता इथं हाताने मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आणि आता ह्याचे मी छोटे छोटे सुपारी एवढे गोळे पण करून घेते। तर इथं सारण तयार झालं आहे। तर इथं थोडंसं आपण टेस्ट करून बघायची, कमी जास्त काय असेल तर मसाले वाढवू शकतो। आता इथं गोळे पण करून घेतलेत मी सुपारी एवढे। आता त्याचबरोबर जेवढे गोळे आहेत ना, जर सारणाचे गोळे केलेत ना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ घेतलं आहे, पिठाची चांगली अशी वाटी करून घेतली आणि ह्याच्यामध्ये जे सारणाचे गोळे करून घेतले ते गोळे घालायचे आणि चांगला असं छान गोळा करून घ्यायचा। याचं पीठ व्यवस्थित असं या पिठामध्ये व्यवस्थित हे सारण बंद करून घ्यायचं आणि छान असा कचोरी बनवून घ्यायची। तर या पद्धतीने मी कचोरी एक बनवली बघा, मस्त अशी कचोरी तयार झाली। आपल्या आवडीनुसार कमी जास्त म्हणजे छोटी मोठी करू शकतो। याच पद्धतीने मी आता बाकीच्या सुद्धा सगळ्या कचोऱ्या करून घेते। अगदी साधी खूप सोपी रेसिपी आहे करायला। आपल्याला जे अवघड वाटतात ना त्याच रेसिपी अगदी सोप्या असतात करायला आणि टेस्ट पण खूप मस्त आणि भारी लागते। तर आता इथे बघा याच पद्धतीने मी सगळ्या कचोऱ्या अशा तयार करून घेतल्या ती
आणि खूप मस्त अशा बाहेर कशा मिळतात त्याच साईजच्या मी इथं कचोऱ्या तयार करून घेतले ते. तर या इतक्या करून घेतल्यात, अजून बाकीच्या सुद्धा करून घ्यायच्या आहेत, पण या तळ्याला घालते आणि नंतर बाकीच्या करून घेते, कारण कचोऱ्या तळायला थोडासा वेळ लागतो. तर तेल आता मी हलकंसं गरम केलं आहे, खूप जास्त कडकडीत गरम नाही केलं. आता ह्याच्यामध्ये या कचोऱ्या सोडून घेते. तर थोडासा गॅस वाढवला आहे आणि बघू शकता इथं तेल पण थोडंसं जास्त गरम झालं आहे. आता या कचोऱ्या दोन्ही साईडून मी आलटून पलटून दोन्ही साईडून छान खुसखुशीत होईपर्यंत या तेलामध्ये तळून घ्यायचे. दोन्ही साईडून मस्त, आता एका साईडनं छान अशा कचोऱ्या तेलावरती यायला लागल्या तर दुसऱ्या साईडला पलटवून मस्त अशा खुसखुशीत होईपर्यंत या कचोऱ्या तेलामध्ये तळून घ्यायच्यात. आणि बघू शकता रंग बदलला आहे आणि कचोऱ्या खूप छान अशा तळून झाल्यात. तर चला मग आता ह्या कचोऱ्या सगळ्या काढून घेऊया आपण. मस्त खुसखुशीत आणि अगदी बाहेरपेक्षा मस्त कचोऱ्या तयार झाल्यात. तर बघू शकता इथं अगदी कमी वेळामध्ये. तर चला मंडळी, तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि या पद्धतीनं कचोरी नक्की करून बघा. तर मुलांच्या बड्डेसाठी किंवा आता मुलांना सुट्ट्या लागल्यात तर आधीमध्ये खाण्यासाठी खूप मस्त अशी ही टेस्टी रेसिपी आहे. तर चला मग अशा छानशा साध्या सोप्या रेसिपीसोबत परत भेटू. तोपर्यंत माझी रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद. आणि खूप मस्त अशा लेअर सुटले बघा या पिठाला, आतून छान जाळीदार अशा कचोऱ्या तयार झाल्यात.